हे बिलिव्हर्स, जावा बेटं आणि सिंगापूरचा उल्लेख रामायणात आला आहे याबद्दल आज जाणून घेऊ. सीतेला शोधायला निघालेल्या वानरसेनेला सुग्रीवाने मार्गदर्शन केले ते किष्किंधा कांडामध्ये. त्या सेनेचं प्रतिनिधित्व विनत नावाच्या वानराने केले. त्या सेनेमध्ये तब्बल 1,00,000 वानर होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे. पूर्व दिशेला शोध घेताना नद्यांच्या पलीकडे जंगल, वन, जमीन हा सर्व भाग, सर्व प्रदेश ओलांडून पुढे पूर्व दिशेच्या समुद्रापलीकडे सोन्याच्या खाणींचा सोन्यासारखा देश लागेल त्या ठिकाणी यावा म्हणजेच आताचं जावा बेटं या ठिकाणी सीतामातेचा शोध घेण्याबद्दल सुग्रीव मार्गदर्शन करतो. तिथूनच सिंहपुरी म्हणजे आजच्या सिंगापूरला जाऊन देखील सीतेचा शोध वानरसेनेने घ्यावा असं सुग्रीव आवर्जून सांगतो. गंमत म्हणजे आजही जावा बेटं सोन्याच्या खाणींसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. भारताचे पौराणिक काळी सर्व देशांशी व्यापाराचे अतिशय सुंदर संबंध होते. त्या कारणामुळे अनेक भेटवस्तू अनेक ठिकाणाहून मिळायच्या. आपले पूर्वज भौगोलिक ज्ञानाने अतिशय संपन्न होते. वेस बदलल्यावर पाप लागतं ही अंधश्रद्धा नेमकी कधी सुरू झाली देवास ठाऊक. यथा इच्छती तथा कुरु. धन्यवाद.